हाय हॅलो नमस्ते. डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे. भेंडीची भाजी बनवण्यासाठी जे लागणारे साहित्य आहेत. भेंडी घेतलेली आहे, 2 टेबलस्पून लाल तिखट, हाफ टेबलस्पून हळद आणि 2 टेबलस्पून मीठ घेतली आहे आणि अर्धा वाटी बेसन घेतली आहे. हे बनवण्यासाठी अगोदर स्वच्छ आपल्याला भेंडी धुवून घ्यायची आहे. भेंडी धुवून घेतल्यानंतर आपल्याला ह्या भेंडीला पुसून घ्यायची आहे. कापडाने किंवा टिश्यू पेपरने असे पुसून घेऊन साईडला ठेवायची आहे. त्यानंतर त्याचं जे साईडचे दोन्ही भाग आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. ते बघा पुसून झाली आहे आणि दोन्ही साईड भाग आपल्याला कट करून उभे चिरून घ्यायचे. याच्यामध्ये 2 ते 3 पार्ट आपण करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं करून घेऊ शकता. सर्व एकाच्या नंतर एक सर्व भेंडी आपल्याला असे कट करून घ्यायची आहे. दुसरं पण भेंडी घेतली आहे मी कट करायला. तुम्हाला हवा असला तर त्याचा दुसरा भाग ठेवू शकता. तर मी याला साईडला काढून घेणार आहे. नंतर लहान भेंडी असलं तर तुम्ही साईडचा भाग नाही कट केला तरी चालेल, फक्त एका साईडचं कट करू शकता. हे सर्व कट करून घेऊन आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचे आहे. ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून लाल मिरची टाकून घेतली आहे, हळद टाकून घेतली आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला जे अर्धा वाटी बेसन ठेवलेली होती ते पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. बेसन टाकून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतली आहे. हे ऑप्शनल आहे. हे सर्व एकत्र मसाले भेंडीमध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. ह्याला सर्व एकत्र करून 1 मिनिटासाठी आपल्याला साईडला ठेवायची आहे. आणि कढईमध्ये तेल घेतले होते मी तापायला. तेल तापून झालेले आहे. तर हे जे भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे मंद आचेवरती. जवळजवळ ह्याला 2 ते 3 मिनटं आपल्याला भेंडीला फ्राय करून घ्यायची आहे, तरच क्रिस्पी होतील. गॅसचा फ्लेम कमी ठेवून आपल्याला भेंडी फ्राय करायची आहे. ते बघा भेंडी फ्राय झालेली आहे. जर भेंडीची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.